नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माय मराठी या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन आवृत्ती शिवाई इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 स्वामिनिष्ठ चेतक या पाठावरील स्वाध्याय। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। उत्तरे तुम्हाला दिसत असतील, हायलाइट केलेली आहेत। पहिलं बघूयात आपण। सध्याच्या राजस्थानमध्ये डॅश हे ठिकाण आहे, म्हणजेच सध्याच्या राजस्थानमध्ये मेवाड हे ठिकाण आहे। चेतक म्हणजे डॅश यांचा आवडता घोडा। चेतक म्हणजे महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा होता। या युद्धात डॅश सैन्य अफाट होते। या युद्धात अकबराचे सैन्य अफाट होते। चौथं, अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकवणे सोपे जाणार होते। उत्तर आहे हत्तींना। आणि पाचवं बघूयात, अनेक ठिकाणी पाण्याचे साम्राज्य होते। आता पुढील प्रश्न आहे, खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा। उत्तरे देखील तुम्हाला दिसत असतील। चेतक महाराणा प्रताप यांचा हत्ती होता, तर चूक। दुसरा आहे, महाराणा प्रताप व अकबर यांच्यातील हल्दीघाटीचे युद्ध प्रसिद्ध आहे, तर अगदी बरोबर। आपण पाठाच्या सुरुवातीलाच आपण हे पाहिलं की महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यातील हल्दीघाटीचे युद्ध हे प्रसिद्ध आहे आणि तीच कथा आपण या पाठात पाहिली। तिसरा आहे, चेतक अतिशय चपळ व धूर्त होता, अगदी बरोबर आहे। चौथा आहे, पाण्याने भरलेला नाला पाहून चेतक थांबला, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर पाण्याने भरलेला नाला पाहून चेतक थांबला नाही, तर तो बिनधास्तपणे त्याने आगेकूच केली। आणि पाचवा आहे, अकबराच्या सैन्यातील घोडे तो नाला पार करू शकले नाहीत, तर हे बरोबर आहे की चेतकने तो नाला अगदी इझिली म्हणू शकतो आपण पार केला, पण अकबराच्या सैन्यातील घोड्यांना तो पार करता आला नाही। आता आपण तिसरा प्रश्न पाहतोय, खालील घटनांचा योग्य क्रम लावा। इथे मी प्रश्न दिलेले आहे, तुम्हाला प्रश्न दिसत आहेत, तर याचा योग्य क्रम आपण पुढे बघूयात। महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध झाले, ही पहिली घटना झाली। त्यानंतर चेतकला हत्तीच्या तोंडाचा मुखवटा घालण्यात आला। तिसरी घटना घडली, चकमकीत तलवारीचा वार लागून चेतकचा एक पाय जखमी झाला। चौथी घटना घडली, चेतकने महाराणा प्रताप यांना आपल्या पाठीवर बसवून वाऱ्याच्या वेगाने आगेकूच केली। आणि पाचवी घटना घडली, हा सगळा प्रसंग झाल्यानंतर मात्र चेतकने आपले प्राण सोडले। आता चौथा प्रश्न आपण बघतोय, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिलं आहे त्यातलं, राजपूत घराण्यातील 13वे राजपूत कोण? तर राजपूत घराण्यातील 13वे राजपूत म्हणजेच महाराणा प्रताप होय। दुसरा प्रश्न आहे, हल्दीघाटीचे युद्ध कधी झाले? तर उत्तर आहे, हल्दीघाटीचे युद्ध 18 ते 21 जून 1576 रोजी झाले। तिसरा प्रश्न बघूयात आपण, महाराणा प्रताप यांच्याकडे कोणते प्रभावी हत्यार होते? तर त्याचं उत्तर आहे, महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक घोड्यासारखे प्रभावी हत्यार होते। चौथा प्रश्न आहे, चेतकला हत्तीचा मुखवटा का घालण्यात आला? तर अगदी सोपं उत्तर आहे, चेतकला हत्तीचा मुखवटा घालण्यामागचं कारण हे होतं की अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकवणं सोपं जाणार होतं। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, चेतक जीव मुठीत घेऊन धावत का सुटला? त्याचं उत्तर आहे, महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला। आता आपण बघतोय पाचवा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातला पहिला प्रश्न आहे, इतिहासाला चेतकची नोंद का घ्यावी लागली? त्याचं उत्तर आहे, महाराणा प्रताप हे पराक्रमी तर होतेच, पण त्यांचा लाडका घोडा चेतक हा देखील तितकाच पराक्रमी होता। एका लढाईत चेतकने आपल्या जीवाची पर्वा न करता महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले, म्हणून इतिहासाला चेतकची नोंद घ्यावी लागली। याचा आणखीन एक उदाहरण म्हणण्यापेक्षा जी दुसरी घटना घडली की एक पाय जखमी होऊनही त्याने आपल्या मालकाला म्हणजेच महाराणा प्रताप यांचे जीव वाचवण्यासाठी त्याने नाल्यात उडी घेतली आणि त्यांना सुखरूप पोचवले। तर ही देखील एक त्यांच्या चेतकच्या पराक्रमाची ही देखील एक कथा आपण इथे मांडू शकतो। यावरनं देखील आपल्याला समजतं की चेतकची नोंद इतिहासाला का घ्यावी लागली, हे देखील आपण कारण इथे घेऊ शकतो। पुढे आहे, चेतक शक्तिशाली होता हे कशावरून दिसते?
चेतक शक्तिशाली होता हे कशावरून दिसते, तर एकटा चेतक हा इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती आणि महाराणा सहजच त्यास मारू शकत होते. या प्रसंगावरूनच आपल्याला लक्षात येतं की चेतक हा शक्तिशाली होता. तिसरा प्रश्न आहे, चेतक कशा प्रकारे जखमी झाला, तर याचं उत्तर आहे, युद्धाची चकमक चालू असताना मुघलांचा एक सरदार हत्तीवर होता आणि त्याच्यावर हल्ला करण्यासाठी चेतकने एक मोठी झेप घेतली आणि वेळ साधून महाराणा प्रताप यांनी देखील लगेच सरदारावर हल्ला केला. परंतु या चकमकीमध्ये तलवारीचा वार लागून चेतकचा एक पाय जखमी झाला आणि चेतक थोडा कमजोरही झाला. म्हणजे या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येतं की चेतक कशा प्रकारे जखमी झाला. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे, चेतकने पाण्याने भरलेला नाला कसा पार केला, तर याचं उत्तर बघूयात. महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला. पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य होतं. असाच एक नाला तुडुंब भरून वाहत होता. कसलीही पर्वा न करता चेतक सरळ त्या नाल्याच्या पाण्यात शिरला. त्या पाण्यातून त्याने महाराणा प्रताप यांना पलीकडे अगदी सुखरूपपणे पोहोचवले. ठीक आहे. आता 6वा प्रश्न आपण बघतोय. निष्ठा या शब्दाला वान हा प्रत्यय लावून निष्ठावान असा शब्द तयार होतो. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. आपल्याला खाली दिलेले जे शब्द आहेत त्याला वान हा प्रत्यय लावायचा आहे. तर धन, त्याला जर वान तुम्ही जोडलं तर धनवान, रूपवान, गुणवान, नशीबवान, बलवान आणि धैर्यवान असं त्याचं उत्तर होईल. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. तर या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हसत खेळत अभ्यास करा. धन्यवाद.